पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकोरा महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। आपण गत काही एकादशींपासून माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठावर चिंतन करत आहोत। आपले 14 अभंग हरिपाठातले चिंतन करून झालेले आहेत। आज 15व्या अभंगाचा दिवस आहे। आपण ठरल्याप्रमाणे अभंग म्हणणारच आहोत, पण त्यापूर्वी 2 शब्द बोलायचे ते असे की आपल्या गणेशनगरमध्ये खूप सुंदर अशा प्रकारे इथे भागवत कथा आपण श्रवण केली गेल्या 7 दिवस झाले, आणि त्याच ठिकाणी आज प्रवचन करण्याचं भाग्य मला लाभत आहे। आयोजकांच्या, पांडुरंगाच्या, गुरुदेवांच्या, श्रीकृष्ण भगवानाच्या कृपे करून। तर ही जी श्रीमद भागवत कथा आपण श्रवण केली आहे, तर आपण श्रीमद भागवताची आरती म्हणत असतो बघा, त्यामध्ये 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो की श्रीमद भागवत ज्या ठिकाणी होतं, ज्या ठिकाणी कथा होते, ते ठिकाण का महत्त्वाचं असतं। जसं आज कथेमध्ये सुद्धा आपण ऐकलं की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, हा ग्रंथ नाही तर प्रत्यक्षात श्रीकृष्ण आहेत, म्हणजे श्रीकृष्णाचं वाङ्मय रूप असणारा हा ग्रंथ आहे श्रीमद भागवत कथा। आणि दुसरं म्हणजे की गमते जणू मानस तीर्थ 12 सोपाने युक्त, म्हणजे आपण जे आधीपासून प्रवचन ऐकतात त्यांनी हे ऐकलं असेल की तीर्थाचे सुद्धा 3 प्रकार असतात नाही का। एक असतं स्थावर तीर्थ, दुसरं असतं जंगम तीर्थ, तिसरं असतं मानस तीर्थ किंवा त्याला नित्य तीर्थसुद्धा म्हणतात। तर हा भागवत कथासुद्धा आरतीमध्ये आपण उल्लेख पाहतो की मानस तीर्थ आहे, म्हणजे आपण इथे येऊन बसतो म्हणजे आपल्याला तीर्थाला गेल्याचं फळ मिळतं, तीर्थामध्ये आंघोळ केल्याचं फळ मिळतं। भागवत कथा ऐकायची, प्रवचन कीर्तन ऐकायचे, जर श्रद्धा ठेवून जर ऐकली, संतांच्या प्रती, भगवंताच्या प्रती जर श्रद्धा ठेवून जर आपण ऐकलं, तर आपल्याला बसल्या बसल्या गंगा स्नान, बसल्या बसल्या इंद्रायणीचं स्नान, बसल्या बसल्या चंद्रभागेचं स्नान होत असतं, आणि करायचं तर काहीच नसतं, नुसतं बसून ऐकायचं असतं नाही का। तर अशा तुमच्या सर्वांच्या हृदयात बसलेल्या श्रीकृष्णाला, सर्वांच्या हृदयात बसलेल्या पांडुरंगांना प्रणाम करून आपल्या या 15वा जो अभंग आहे माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठाचा, त्यावर आपण चिंतनाला सुरुवात करूयात। सर्वांनी अभंग माझ्या मागे म्हणायचा आहे। एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला, सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। तर असा हा हरिपाठाचा 15वा अध्याय आहे। आपण प्रत्येक अभंगावर चिंतन करत असताना सुरुवातीला पाहतो की जसं देवाची द्वारी उभा क्षणभरी, हे जे देवाचे दारवंटे माऊली सांगतात किंवा नाथराय आपल्या रामायणात सांगतात, तर त्यापैकी या अभंगामध्ये कोणता दारवंटा माऊलींनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे आपल्याला अभंग कळायला आणि सोडवायला सोपा जाईल। तर या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबाराय एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, यामध्ये साधन सांगतायत की नामस्मरण करावं, एक नाम हरी नाही का।
हे साधन सांगतात. त्यानंतर अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. समबुद्धी घेता समान श्रीहरी आणि सर्वाघटी राम देहादेही एक. त्यामध्ये माऊली आपल्याला नित्यानित्य ज्ञान म्हणजे विवेक कसा असावा माणसाचा हे सांगतायत. आणि सोबतच निधिध्यासन म्हणजे नेहमी परमात्म्याचं ध्यान कसं करावं, नेहमी त्याच्याच चिंतनात कसं राहावं हे पण माऊली आपल्याला सांगतायत. आणि शमदमावरी हरी झाला यामध्ये माऊली आपल्याला वैराग्यपूर्ण हा दारवंटा सांगतात. आपण त्यावर आता चिंतन करणारच आहोत. पहिल्या चरणामध्ये एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की एक नाम हरी द्वैत नाम दुरी म्हणजे ज्याला भगवंताच्या नामाशिवाय दुसरं कुठलंच नाम प्रिय नाही, म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये भगवन नामापेक्षा इतर जी नामं आहेत ती सर्व नामे कशी दूर आहेत नाही का. आणि अद्वैत कुसरी विरळा जाणे, कुसरी या शब्दाचा अर्थ मराठी शब्दकोशात असा होतो की श्रेष्ठ किंवा चतुर किंवा बुद्धिमान. तर तोच बुद्धिमान आहे कोण, ज्याच्याकडे अद्वैत आहे, म्हणजे जो सर्वांमध्ये परमात्म्याला पाहतो तोच कसा आहे, तोच खरा बुद्धिमान आहे, तोच खरा चतुर आहे आणि तोच खरा श्रेष्ठ त्याला म्हटलं पाहिजे नाही का. त्याला संत म्हटलं पाहिजे. जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा नाही का. देव कुठे जाणावा, त्याच्याजवळच जाणावा. कसं असतं महाराज की आपण या नरदेहाला आलो ना, आपल्याला आता सर्वजण नेहमी परमार्थ करणारे आहेत. इथं असं कोणीच नाही ज्याने ह्याच्या आधी कधी पांडुरंगाचं नाव नाही ऐकलं किंवा कुठलं सत्संग प्रवचन नाही श्रवण केला नाही का. हे सर्वांना माहीत आहे. किती योन्या असतात, 84 लक्ष योन्या असतात नाही का. या 84 लक्ष योन्यापैकी एकमेव मनुष्य जन्म असा आहे. तो कसा आहे मनुष्य जन्म, दुर्लभो मानुषो देहो नाही का. म्हणजे हा मनुष्य देह कसा आहे, दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे महाराज. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. या लोकीचा हा जो नरदेह आहे तो स्वर्गीचे देवता सुद्धा त्यांना वाटतं की आपल्याला नरदेह मिळावा, आपल्याला नरदेह मिळावा. त्यांना सुद्धा तो मिळत नाही, परंतु आपल्याला मिळालाय म्हणजे आपण खरंच भाग्यवंत आहोत नाही का. आणि हा नरदेह जो आहे तो खरोखरच विरळा होण्यासाठी मिळालेले बरं का. हा जो विरळा शब्द आहे ना, अद्वैत कुसरी विरळा जाणे, खरोखरच नरदेह काहीतरी वेगळं करण्यासाठी भेटलाय आपल्याला बरं का. इतर जीव जे आहेत, कुठलेही इतर जीव घ्या, म्हणजे 83,09,999 एक जर मनुष्य देह सोडला तर बाकी एवढे इतर कुठल्याही जन्मामध्ये तुम्हाला भगवंताचं नामचिंतन करता येत नाही. म्हणजे एखादाच असा प्राणी असतो, रेडा एखादाच असतो ज्याच्यावर ज्ञानोबारायांची कृपा होती तो वेद बोलतो. परंतु सामान्यतः इतर कुठल्याही जीवाला पांडुरंगाचं भजन करता येत नाही, पांडुरंगाचं नाव घेता येत नाही. हा एकच मनुष्य देह असा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खरं तर विशेष अशी बुद्धी मिळते आपल्याला मनुष्य देहामध्ये. म्हणजे जन्म मृत्यू आहार निद्रा मैथून या गोष्टीसाठी, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं पोट भरण्याची बुद्धी प्रत्येक जीवामध्ये असते. मागे पण एकदा मी बोललो होतो की मच्छर असतो ना, मच्छर तो आपल्या कानाजवळ गाणं म्हणत असतो बघा. किती छान गाणं म्हणतो एकदम सुरामध्ये नाही का. आणि त्याला जर तुम्ही पकडायला जाताल ना तर तुमच्या लवकर हातात येत नाही, एखादा आला तर हातात येतो. म्हणजे त्याला पण एवढी बुद्धी आहे की कुठं थांबायचं कुठून आणि कुठून पळून जायचं, त्याला पण एवढी बुद्धी दिली भगवंतानी. किंवा आपलं पोट कसं भरावं, त्या घरट्यामध्ये जे पाखरं असतात ना त्यांना सुद्धा माहीत असतं की आपलं पोट कसं भरल, आपल्या पिल्लांचं कसं पोट भरल हे त्याला पण माहीत असतं. म्हणजे ही जी बुद्धी आहे पोट भरण्याची, संकट आलं की पळून जायची, त्यानंतर सुख आलं की तिथं गुंतून राहायची, ही जी बुद्धी आहे ही सर्वांना प्राप्त आहे, सर्व जीवांना. परंतु मनुष्य हा जो मनुष्य प्राणी आहे त्याला काहीतरी विशेष अशी बुद्धी प्राप्त आहे.
ती बुद्धी कोणती? तर त्याला सारासार विचार करता येतो. काय बरोबर, काय चूक, खरं सुख कुठं मिळेल, नाही का? आणि नुसतं सुखाच्या नावाखाली दुःख कुठं मिळेल, म्हणजे वरून दिसते सुखासारखं आणि मध्ये गेल्यावर दुःखच आहे, नाही का? आमचे गुरुदेव असं म्हणतात, भूल कर भी उन खुशियों से मत खेलना जिनके पीछे लगी हो गम की कतारे. हे चुकून सुद्धा अशा सुखांमध्ये फसू नका ज्याच्यानंतर तुम्हाला खूप मोठं असं दुःख मिळणार आहे, नाही का? तर हा जो सुख जे आहे, खरं सुख कुठं आहे, तर खरं सुख कुठं आहे हे कुठं कळतं महाराज? या नरदेहाला आल्यानंतर कळतं. आणि या नरदेहाला येऊन सुद्धा जे हरीचं नाव घेत नाहीत किंवा ज्यांना हरिनाम प्रिय वाटत नाहीत. आता बघा, अनेक लोक असे असतात जे धर्म तर करतात बरं का, भक्ती तर करतात, परंतु त्यांना नाम प्रिय नसतो महाराज, त्यांना भगवंत प्रिय नसतो, त्यांना संसार प्रिय असतो. म्हणजे ते प्रेम संसारावर करतात आणि भक्ती देवाची करतात बरं का. म्हणजे देवा मला हे भेटू दे, देवा मला ते भेटू दे, मी तुला हे देईल. म्हणजे देवासोबत काय सरळ सरळ बोलायचं, तर व्यापार करतात. मी तुला हे देईल, तू मला ते दे, मी तुला त्याच्या बदल्यात हे देईल, तू मला ह्याच्या बदल्यात ते दे. याला भक्ती नाही म्हणायचं महाराज, याला व्यापार म्हणायचा बरं का. हा ठीक आहे, आपल्या जीवनामध्ये काय असतात, काही अडचणी असतात, जिथे ज्या ठिकाणी देवाशिवाय इतर कुठेच त्या अडचणी दूर होणार नाहीत हे आपल्याला माहीत असतं. त्यावेळेस भगवंताला प्रार्थना केली ठीक आहे, परंतु प्रत्येक वेळेस असावा का महाराज? आणि देवाला पण प्रार्थना कशी करावी माहिती आहे का महाराज? आवडीने भावे हरिनाम, नाही का? तसं कशी प्रार्थना करावी? आवडीनं करावी आणि प्रसन्न मुखानं करावी, रडत रडत देवाकडे जाऊ नये महाराज. म्हणजे खूप छान वाक्य आहे बघा, आपण ऐकलं असेल की आपल्या जीवनातल्या अडचणी किती मोठ्या आहेत हे भगवंताला सांगू नका. काय करा? आपल्या जीवनातल्या अडचणी किती मोठ्या आहेत हे भगवंताला सांगू नका, तर आपला भगवंत किती मोठा आहे हे आपल्या जीवनात आलेल्या अडचणींना सांगा. हे सरळ सोपं सूत्र आहे बघा महाराज. आणि असं जर आपण करत राहिलो ना महाराज, म्हणजे याचा अर्थ काय की भगवंताला आपण महत्त्व द्यायचं आहे. संकटाला महत्त्व न देता जो संकट हरणारा आहे त्या भगवंताला महत्त्व द्यायचं. हरी या नावाचा अर्थच तो आहे, हरती पापाणी इति हरी, हरती दुःखाणी इति हरी. हरी कोणाला म्हणायचं? जो दुःख हरतो त्याला हरी म्हणायचं, जो पाप हरण करतो त्याला हरी म्हणायचं. मग असा जो अशी जी विचार करण्याची शक्ती असते, अशी जी विचार करण्याची बुद्धी असते, ती मनुष्य देहातच येऊन मिळते. आणि मनुष्य देहात येऊन पण प्रत्येकाला मिळत नाही. आपल्या मनुष्य देहात कसं असतं माहिती आहे का महाराज? आपल्या संसारामध्ये की आपल्याला सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत बरं का. इकडे लक्ष द्या बरं का. आताच आपण काय बोलतो, देवाला महत्त्व द्यावं नाही का, म्हणून देवाला इकडं प्रवचनामध्ये मन लावावं, नाही का, बाजूला काही होत असो. म्हणून तर आपल्याला देव मिळत नाही ना महाराज. माफ करा बरं का तुम्हाला वाईट वाटलं तर. हां, म्हणून आपल्याला देव मिळत नाही महाराज. कारण आपण कथेमध्ये ऐकलं असेल की ज्यांना देव भेटला, आता ध्रुव बाळाला देव भेटला, तो कसा भेटला? तप केलं म्हणून भेटला का नाही? म्हणजे ध्रुव बाळाला ज्यावेळेस नारद मुनी भेटले आणि त्यांना तप करायला सांगितलं, त्यावेळेस काय केलं? भगवान नामाचं भजन केलं, तप केलं, गुरुने दिलेला मंत्र जप केला. मग त्यावेळेस जंगलामध्ये कमी हे असतील का महाराज? अडचणी कमी असतील का? तप करताना ध्रुव बाळ 6 महिन्याचा होता, 6 वर्षाचा होता. कमी अडचणी असतात का महाराज? नाही ना. एखादा हिंसक अशा पशुचा आवाज येत असेल कुठून तरी असा पायाजवळ उभा असताना एखादा साप येत असेल, नाही का, किंवा जिथं उभा आहे तिथं एखादी झाडाची फांदी पडत असेल पटकन, नाही का, काहीतरी निश्चित असतं का महाराज जंगलामध्ये? अशा ठिकाणी सुद्धा मन पूर्णपणे जर आपण भगवंतामध्ये एकाग्र करू शकतो तर आपल्याला कुठेतरी सिद्धी मिळते, किंवा आपलं ज्याच्यासाठी आपण भजन करतो ते लयास जातं. आणि आपण काय विचार करत होतो की या नरदेहाला आल्यानंतर ही बुद्धी मिळते आपल्याला की काय करावं. सारासार विचार हरिपाठ. हरिपाठाचा अर्थच हा आहे, सारासार विचार हरिपाठ. म्हणजे सार काय आहे, असार काय आहे, हा विचार करणं म्हणजे हरिपाठ आहे.
आणि विशेष म्हणजे हा जो गोपाल काला आहे, आपण जो भागवत कथेत ऐकला आहे, हा गोपाल काला सुद्धा याच देहात भेटू शकतो. आपण भागवत कथेत ऐकलं असेल की जे ब्रह्मदेव होते त्यांना शंका झाली भगवान श्रीकृष्णावर की हा कसला देव म्हणे, याला जर आपण परब्रह्म परमात्म्याचा अवतार म्हणत असू, म्हणजे ब्रह्मदेव असा विचार करतात बरं का, तर हा कसला देव म्हणे गोपाळांचं उष्ट खातोय, हा काय देव झाला का म्हणे. गोपाळ कुठले, एखाद्याच्या नाकाला शंभूड आलेला आहे, एखाद्यानं तोंडच धुतलं नाही, अशा गोपाळांचा उष्ट खातो, हा कुठला देव असतो का. ब्रह्मदेवानं काय केलं, त्या गोपाळांना बंदी बनवलं आणि आपल्या ब्रह्मलोकात नेऊन दडवलं. आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेव बघतो तर तेच पुन्हा गोपाळ सगळीकडे खेळतात, गायी वळतायत, श्रीकृष्ण पुन्हा तेच गोपाल काला करतायत. मग त्यांना कळून चुकलं हे सर्व काय आहे, भगवंताची लीला आहे. आणि हा जो गोपाल काला आहे तो फक्त मनुष्य देहातच मिळू शकतो. गोपाल काला ज्यावेळेस भगवंताने केला ना महाराज, त्यावेळेस भगवंतानी सगळ्या गोपालांना सांगितलं, हे जे दह्याने आणि आपल्या गोपाल काल्याने हात भरलेत ना, ते हात नदीत जाऊन धुवायचे ना, यमुनेत जाऊन धुवायचे ना. कशासाठी, देवी देवता तिथं माशांचे रूप घेऊन आलेले आहेत, त्यांना गोपाल काला कसाच मिळू द्यायचा नाही, एक कण सुद्धा नाही. कुठं पुसायचा, आपल्या चड्ड्यांना पुसायचा हात, नाही का. हे असं गोपाल काला सुद्धा महाराज याच मनुष्य देहात. खरा गोपाल काला काय महाराज, की दश इंद्रियांचा एक मेळ केला ऐसा गोपाल काला होत असे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन. आणि आज एकादशी आहे ना, एकादश म्हणजे काय, 11 बरोबर. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय हे झाले 10 आणि 11वं मन. या 11 जणांचा गोपाल काला ज्या दिवशी आपण करतो, किंवा आपल्या जीवनामध्ये तो गोपाल काला ज्या दिवशी आपण आणण्याचा ठाम असा काय करतो, निर्धार करतो, त्या दिवसाचं नाव एकादशी आहे. म्हणून आपण एकादशीचं व्रत करत असतो. तर असा हा गोपाल काला सुद्धा कधी आहे, मनुष्य देहात लाभतो महाराज. आणि असा मनुष्य देह मिळून जर आपण भगवंताचं भजन करत नसोल महाराज, तर कसं आहे महाराज, हे नाथ महाराज आपल्या हरिपाठात म्हणतात की नामाविना मुख सर्पाची ते बीळ, आणि जिव्हा काळ सर्प आहे, वाचा नव्हे लांब जळो, त्याचे जिने यातना भोगणे यमपुरी. महाराज काय म्हणले नाथ महाराज, की जो नाम घेत नाही त्याचं तोंड कसं आहे, सर्पाचं बीळ आहे म्हणले. आणि तो पण सर्प कुठला, साधा सुद्धा नाही बरं, काळ सर्पाचं बीळ म्हटले. म्हणजे तो नक्की यमपुरी जाणार. आणि जो नाव घेतो त्याचं काय होतं महाराज, जो नाव घेतो, जो ज्यानं जीवनभर भगवंताचं नामस्मरण केलं, त्याला अंतकाळी यमाचे किंवा यमाच्या दूतांचा बघण्याचा सुद्धा त्याच्याकडे लाभ नसतो, दृष्टी टाकण्याचा सुद्धा. त्यानं यमपुरीने जर किंवा यमाने जर अशा मनुष्यावर, अशा भक्तावर दृष्टी जरी टाकली ना महाराज, की भगवानाचे पार्षद त्यांना सांगतात, हे बघायचं काम नाही, आमच्या विठ्ठलाचे भक्त आहेत, हे यांच्याकडे बघायचं सुद्धा नाही, नेणं तर दूर राहिलं. मग आपल्याला जागा कुठं, आम्ही वैकुंठवासी, नाही का. आपली जागा कुठं, वैकुंठाला जागा, नाही का. म्हणून महाराज म्हणतात की हरी बोला ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका, दुसरं काहीच बोलू नका. बोलायचं तर काय बोला, हरी बोला, नाही का. बोलायचं तर हरी बोला. म्हणून बघा अनेक ठिकाणी आपण असं पाहिलं असेल, किंवा दिंडीमध्ये वगैरे पाहिलं असेल, लोक एकमेकांना कसं बोलतात महाराज, माऊली हे करा ना, माऊली असं करा ना, माऊली तुम्ही कुठून आले, नाही का. म्हणजे नेहमी काय करायचं, भगवंताचंच नामस्मरण करायचं, नेहमी ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचंच नामस्मरण करायचं. म्हणून आता बघा, तुम्हाला पटत असेल तर घ्या बरं का. आपण फोनवर काय म्हणतो, समोरचा फोन आला काय म्हणतो आपण, हॅलो, नाही का. त्याच्यापेक्षा मग रामकृष्ण हरी, हरी ओम, जय हरी असं काहीतरी बोललेलं, तेवढंच नामस्मरण होतं, नाही का. आणि पुढचं जरी नामस्मरण घेणारा नसला तरी त्याच्या कारणात काय पडतं, नामस्मरण पडतं. आणि आपल्यामुळे जो भक्ती करतो ना महाराज, लक्षात ठेवा, आपल्यामुळे जो भक्ती मार्गाला लागतो ना महाराज, तर त्याचं खूप जास्त पुण्य. त्याचं पुण्य असं पुण्य महाराज, जे कधी मोजता पण येत नाही आणि ज्याचा कधी क्षय सुद्धा होत नाही, अक्षय असं हे फळ आहे. त्यामुळे आपण काय बोललं पाहिजे, हरीच बोललं पाहिजे. आणि असं एक नाम हरी द्वैत नाम उदुरी, ज्याला दुसरं काहीच पटत नाही हरिनामाशिवाय, तो कसा आहे महाराज म्हणले, तो विरळा आहे. तो कसा आहे, तो विरळा आहे. आणि असा जो विरळा माणूस आहे, त्याचं जीवन कसं असतं, भक्तिमय असं जीवन असतं. आणि त्याची बुद्धी
सर्व काळामध्ये सर्व अशा जे काही सर्व परिस्थिती असते जीवनामध्ये, सर्व परिस्थितीमध्ये मुळे त्याची बुद्धी कशी होती, सम अशी बुद्धी होती महाराज. म्हणून महाराज दुसऱ्या चरणामध्ये असं म्हणतात की समबुद्धी घेता समान श्रीहरी आणि शमदमावरी हरी झाला. म्हणजे ज्याला सर्व काळ हरीच दिसतो ना महाराज, समान दिसतो. आणि आपली एक बघा फार मोठी आपली भ्रांती असते की आपल्याला असं वाटतं की ज्ञानोपारायांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा जेवढे होते तेवढे आपल्या हृदयात नाहीत. बघा प्रत्येकाला वाटत असतं, म्हणजे मला पण वाटतं, तुम्हाला पण वाटतं, प्रत्येकाला वाटतं ज्ञानोबारायांच्या अंतरामध्ये भगवान परमात्मा जेवढे आहेत तेवढे आपल्या अंतरात नाहीत, किंवा तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये भगवंत जेवढे आहेत तेवढे आपल्या अंतकरणात नाहीत, असं आपल्याला नेहमी वाटत असतं. परंतु हे सुद्धा चुकीचं आहे महाराज. हरी, आता आपण हरीला काय म्हणतो, हरी व्यापक सर्वत्र समाना. हरी कसा आहे, सगळीकडे समव्यापक आहे, म्हणजे चराचरामध्ये तो समभागाने व्याप्त आहे. म्हणून आपल्यामध्ये ज्ञानोबारायांमध्ये, आपल्यामध्ये तुकोबारायांमध्ये एवढा फरक का, तर आपल्यावर भ्रांती चढली आहे महाराज. आपल्यावर विषय वासना, काम क्रोध मोह मद मत्सर अहंकार आदी विकारांचा काय चढलाय, थोडा थर चढलाय बरं का. आपण पाहतो की एखादी वस्तू असते ती जर अशी जमिनीत पडून राहिली तर आपोआप काय होतं, त्याच्यावर मातीचे थर चढतात आणि ते जमिनीखाली निघून जातं. असे आपल्या चित्तावर, आपल्या आत्मपदावर काय चढली, भ्रांती चढली आहे. म्हणून आपल्याला जीव म्हणतात महाराज. ज्याला जगण्याची इच्छा झाली त्याला जीव म्हटले, म्हणजे आहे परमात्माच, परंतु त्याला काय झाली, जगण्याची इच्छा झाली आहे, त्याला कुठंतरी नश्वर या जगतामध्ये सुख शोधण्याची इच्छा झाली आहे, म्हणून तो जीव झालाय. वास्तविकरित्या आपलं स्वरूप कसं आहे, परमात्माच हे आपलं स्वरूप आहे. पहा, या बुद्धीमधील भेदभ्रांती जी आहे ना, विचारसागर ग्रंथामध्ये 5 प्रकार येतात या भेदभ्रांतीचे. आई माझं हे नाही बरं, विचारसागर पूर्ण सोडून नाही झालंय बरं का. फक्त मी याच्यामध्ये जे मला मांडायचं होतं त्याच्यात ते वाचून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो बरं का. कारण ज्ञानी लोक समोर बसलेले असताना थोडं जपून बोलावं लागतं. तर विचारसागर ग्रंथामध्ये या भेदभ्रांतीचे, बुद्धीच्या भ्रांतीचे 5 प्रकार पडतात. आता भेदाचे 5 प्रकार कुणी आधी ऐकलं असेल तर मीच असं मागे एका कीर्तनात किंवा प्रवचनात मी सांगितलं होतं की मुळात भेद कोणते, 2 आहेत, जड आणि चेतन. म्हणजे वेदशास्त्रांमध्ये जड आणि चेतन हे 2च भेद आहेत. परंतु महाराज हे लक्षात घ्या की ग्रंथाचे सुद्धा 2 प्रकार असतात. एक असतं सिद्धांत ग्रंथ असतो आणि एक प्रकार असतो प्रक्रिया ग्रंथ. सिद्धांत ग्रंथामध्ये आपल्याला जड आणि चेतन, म्हणजे ही त्रिगुणात्मक प्रकृती जड आहे आणि परमात्मा चेतन आहे, या 2च भेद, या 2 एकच एवढा भेद आपल्याला पाडलेला दिसेल. परंतु प्रक्रिया ग्रंथामध्ये, हा विचारसागर प्रक्रिया ग्रंथ आहे, माऊलींची ज्ञानेश्वरी, हरिपाठ हे सिद्धांत ग्रंथ आहेत. योग वासिष्ठ महारामायण हा सिद्धांत ग्रंथ आहे. वेदशास्त्र हे सिद्धांत ग्रंथ आहेत आणि विचारसागर, पंचीकरण आदी ग्रंथ हे कसे प्रक्रिया ग्रंथ आहेत. म्हणजे या संसारामध्ये खोलवर रुतलेल्या जीवाला जर त्या चेतन परमात्म्यापर्यंत न्यायचं असेल तर काही प्रक्रिया करून न्यावं लागतं नाही का. किंवा आपल्याला माहित आहे की एखादी आता गव्हाची पोळी बनते, म्हणजे डायरेक्ट गव्हाची पोळी बनते का, डायरेक्ट गहू उलतण्यावर, हे आपल्या तव्यावर अशी पोळी बनत असते का, नाही. गव्हाची पोळी बनते हा सिद्धांत आहे बरोबर, परंतु त्या गव्हाची पोळी बनवण्यासाठी काहीतरी प्रक्रिया करावी लागते, हा त्याच्यातली प्रक्रिया आहे. म्हणजे त्याचं आधी पीठ दळून आणावं लागेल, मग त्याची उंडा चुरावं लागेल, मग त्याची पोळी लाटावं लागेल, मग त्याला तेल लावून भाजावं लागेल, मग पोळी होते. पण झाली गव्हाचीच पोळी का नाही, असं आहे. तर मग या विचारसागर ग्रंथामध्ये भेदाचे 5 प्रकार सांगितले जातात. पहिला आहे जीव आणि ईश्वराचा भेद, दुसरा आहे जीव आणि जीवाचा भेद, तिसरा आहे जीव आणि जडाचा भेद, चौथा आहे जड आणि ईश्वराचा भेद आणि 5वा आहे जड आणि जडाचा भेद. आता पहा, मी हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. जर कोणाला हे कळत नसेल
याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ते कळत नाही, याचा अर्थ असा येऊ शकतो की मला ते सांगता येत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाही कळालं तरीही ऐकून ठेवा. माझ्यापेक्षा अधिकारी वक्ता तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला त्याच्याकडून काय होणार कळेल कधी ना कधी, बरं का. पहिला आहे जीव आणि ईश्वराचा भेद. आता पहा, जीव आणि ईश्वरामध्ये भेद नाही हे आधी आपण ऐकलं, नेमकंच ऐकलं नाही का. जीव म्हणजेच कोण आहे? ईश्वर आहे. आपल्याला गीतेमध्ये माहीत आहे, भगवान परमात्मा काय सांगतात, मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातन. म्हणजे हा जीव कसा आहे? माझाच अंश आहे असं सांगतात. आणि तुकोबाराय आपल्या एका त्याच्यामध्ये सांगतात की दर्पणीचे दुसरे भासे परिते असे एकेची. म्हणजे दर्पणामध्ये, आरशामध्ये जसा आपण आपलं प्रतिबिंब पाहतो, आपण प्रत्यक्षात उभे आणि आरशामधलं प्रतिबिंब हे दिसताना दोन आहेत पण असताना एकच आहेत ना महाराज. आरसा जर नष्ट झाला तर तो एकच राहील नाही का. किंवा जर तो एक जर आरशासमोरचा जर बाजूला निघून गेला, त्याचं प्रतिबिंब आता आरशात दिसेल का? नाही. असा तो परमात्म्याचाच हा प्रतिबिंब हा जीव आहे महाराज. आपण सर्व, बरं का, आपण सर्व कोण आहोत? परमात्म्याचंच प्रतिबिंब आहोत. फक्त आपल्यावर काय धूळ झाली आहे, धूळ जमली नाही का. आरशावर जशी धूळ साचल्यानंतर प्रतिबिंब दिसत नाही ना महाराज, किंवा ते दिसत असले तरी नेमकं कोणाचं प्रतिबिंब आहे ते लक्षात येत नाही. तर आपल्यावर असं काय झाले, भ्रांती झाली आहे. आणि ही भ्रांती कशी? बुद्धी आणि माया या दोन उपाधीमुळे हा भेद उद्भवतो आपल्याला. हा भेद कशामुळे जाणवतो? एकतर बुद्धी कशामुळे? की आपण बरोबर विचार करत नाही. आता अनेकाचं असं असतं महाराज की अनेकांची बुद्धी किंवा अनेकांचं मन म्हणजे प्रॉब्लेम्स बनवण्याची फॅक्टरी असते बघा. असं विचार करायला बसलं ना, ते कुठे विचार करत जातील काही सांगता येत नसतं. मग असा बुद्धीचा योग्य प्रकारे म्हणजे बुद्धीचा योग्य प्रकारे आपण जर उपयोग केला तर ही भ्रांती आपली मिटू शकते. आणि दुसरं म्हणजे माया. आता माया पण कशामुळे मिटू शकते? विचारानंच मिळू शकते, बरं का. आपल्या या देवाचे द्वारी, जे देवाचे द्वार आहेत ना, त्याच्यामध्ये पहिला दारवंटा हा श्रवण आहे. आपण कीर्तन प्रवचन श्रवण करतो, हा पहिला दारवंटा झाला. श्रवण करतानाचे काही नियम असतात, त्या नियमाचे पालन करून आपण श्रवण करतो एकाग्र चित्तेने. ह्या श्रवणामध्ये काय असतं महाराज? ह्या श्रवणाचा जो दारवंट आहे, हा जो श्रवणाचा दार आहे, त्याच्यावर एक खूप बळवंत असा द्वारपाल उभा असतो. ह्या दाराच्या मध्ये जाऊ देत नाही. त्याचं नाव काय माहिती आहे का महाराज? निद्रा, म्हणजे झोप. श्रवण करताना अनेकांना झोप लागते महाराज, त्या श्रवणाच्या दारवंट्यामध्ये ते जाऊच देत नाही. मग हा श्रवण केल्यानंतर दुसरा जो दारवंटा आहे, मननाचा दारवंटा. जे आपण जे काही श्रवण केलंय ते घरी गेल्यानंतर इतर जरी कामं असतील तरी कामं झाल्यानंतर आपल्याला निवांत वेळ भेटतो झोपण्याच्या वेळेस, त्यावेळेस काय करावं? आपण आज दिवसभरात जे काय ऐकलंय, भागवत कथा ऐकली, प्रवचन ऐकलंय किंवा कीर्तन ऐकलंय, तर त्याचं काय करावं? मनन करावं नाही का. आणि मनन केल्यानंतर त्यात जे आपल्याला साधन मिळालंय, नामस्मरणाचं साधन आहे, ते साधन करावं. असं एक दारवंटा करत करत पुढं जावं. तर हा भेद अशा रीतीने आत्मविचाराने, म्हणजे स्वतःला विचारलं पाहिजे महाराज की मी कोण आहे, बरं का. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काय आपल्या जीवनाचं काहीतरी काय असलं पाहिजे? आपल्या जीवनामध्ये काहीतरी उद्देश असला पाहिजे. म्हणून माणसाने विचारलं पाहिजे की मी कोण आहे, माझं कोण आहे, या इथे माझं कोण आहे, मी कुठून आलोय, मला कुठे जायचंय, हा विचार केला पाहिजे आपण. तर या आत्मविचाराने काय होईल? हा जो भेद आहे, जीव आणि ईश्वराचा भेद, हा नष्ट होईल. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्वतः आपण परमात्म्यापेक्षा आपल्याला वेगळं मानतो ना महाराज, तेव्हा आपला संसाररूपी भय आपल्यामध्ये येतं, तेव्हा आपल्याला संसाराचं भय वाटायला लागतं. हा झाला पहिला भेद. दुसरा भेद असा आहे की जीव आणि जीवाचा भेद. म्हणजे बघा की घट असतात समजा. आता तुम्हाला ह्या घटाकाशाचा जर दृष्टांत नाही समजला तर मी नंतर आपल्या आजच्या जीवनातलं एक दृष्टांत सांगतो. परंतु घटाकाशाचा दृष्टांत असा आहे की समजा 4-5 घडे ठेवलेत, आपल्या समोर ठेवलेत नाही का, 4-5 घडे ठेवलेत. त्याच्यामध्ये जो आकाश आहे, म्हणजे पोकळ जागा जी आहे त्याच्यातली, तो आकाश आणि हे जे
निरंतर आकाश आहे, हे जे व्यापक आकाश आहे ते एकच आकाश आहे, बरोबर. किंवा असं म्हणा की या आकाशात जी हवा वाहत आहे तीच त्या घड्यामध्ये हवा जाईल, तीच दुसऱ्या घड्यामध्ये सुद्धा हवा जाईल, तीच तिसऱ्या घड्यामध्ये सुद्धा हवा जाईल. किंवा आकाश असेल म्हणजे काय, सर्व घड्यांमध्ये कसं एकच आकाश आहे. किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर लाईट आहे बघा, इलेक्ट्रिसिटी ज्याला आपण म्हणतो. आपण घरामध्ये फ्रीज लावलं, घरामध्ये आपण पंखा लावला, घरामध्ये आपण टी व्ही लावली, अजून काय काय उपकरणं तुमचे समजा वॉशिंग मशीन लावली, जे काय असतील ते समजून घ्या. ही सगळी उपकरणं लावल्यानंतर ही कामं वेगवेगळी करतात, परंतु त्याच्यामध्ये जे रममान आहे ते ज्याच्यामुळे काम करतात ती इलेक्ट्रिसिटी किंवा वीज कशी आहे, एकच आहे. हा झाला जीव आणि जीवाचा, म्हणजे माझ्यामध्ये जो आहे तोच तुमच्यामध्ये आहे, नाही का. हा झाला जीवाजीवाचा भेद. किंवा दागिने आहेत, सोन्याचे वेगवेगळे दागिने आहेत. आता मला काही नावं सांगता येणार नाहीत बरं का, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असतील, नाही का. सोन्याचे दागिने आहेत वेगवेगळे. आता हे दागिने जरी वेगवेगळे असले त्याच्यातलं सोनं एकच आहे का नाही, आहे का नाही. म्हणजे ते दागिने मोडल्यानंतर असं होणार आहे का की तुम्हाला पाटल्यांचे वेगळ्या भावाने पैसे मिळणार आहेत आणि नेकलेसचे वेगळ्या भावाने पैसे मिळणार नाही ना. जो सोन्याचा दर असेल त्या दराने तुम्हाला पैसे मिळतील त्याचे. असं आहे महाराज की दागिने वेगळे असले तरी सोनं एकच आहे का नाही. मग तसा जीव वेगवेगळे जरी असले, कुठलेही जीव घ्या, मनुष्य प्राणी घ्या किंवा कुत्रा मांजर काहीही घ्या, जीव जरी वेगवेगळे असले तरी त्यात वसलेला परमात्मा कसा आहे, एकच आहे. कबीरजींचं खूप छान भजन आहे बघा, गेल्या वेळेस आपण म्हटलं होतं. किडी में तू नानो लाग्यो, हाती में तू मोटो जीव, बनबाळतने रोवा लाग्यो, ताखो राखण वालो तू, कर चोरीने भागना लाग्यो, पकडणे वालो तू को तू. म्हणजे किड्यामध्ये तू कसा दिसतो, कबीरजी भगवंताला म्हणतात किड्यामध्ये तू छोटा दिसतो, किडी में तू नानो लाग्यो, हाती में तू मोठो जीव, हातीमध्ये तू कसा दिसतोस, मोठा दिसतोस. बन बाळतने रोवा लागू, लहान लेकरू बनून रडतो सुद्धा तूच आहेस. आणि ताको राखणवाले होती, म्हणजे त्याला राखणारी किंवा त्याला सांभाळणारी आई सुद्धा कोण आहे, तूच आहेस. करचोरीने भागणं लाग्यो, पकडणे वाले तू को तू, म्हणजे चोरी करून पळणारा सुद्धा तूच आहेस आणि पोलीस बनून त्याला पकडणारा सुद्धा कोण आहे, तूच आहे. असा हा जीव अवघे देव, खोटा नाघवी संदेह, तुकोबारा त्या ठिकाणी म्हणतात. सगळे जीव कसे आहेत, देवच आहेत. आणि आपल्याला हे दिसलं पाहिजे महाराज. सर्वांमध्ये तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय आहे की सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. आपण हरिपाठातच आहोत बरं का, वेगवेगळे चिंतन जरी करत असलो तरी आपण हरिपाठानेच चालत आहोत बरं का. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. प्रत्येक घटांमध्ये सर्वीकडे काय दिसलं पाहिजे, आपल्याला रामच दिसला पाहिजे. सर्वांकडे भगवंत पांडुरंगच आपल्याला दिसला पाहिजे बरं का महाराज. जसा नामदेवरायांना दिसला, एक नामदेवरायांनी भाकर बनवली आणि एक कुत्रा आला, त्यांनी कुत्र्याने ती भाकर घेतली आणि पळायला लागला. नामदेवराय त्याच्या मागे लाकूड घेऊन नाही पळाले, तुपाची वाटी घेऊन पळाले. नामदेव ने बनाई रोटी, कुत्ते ने उठाई, पीछे घी का कटोरा लिए जा रहे, प्रभु घी तो लेते जाओ, रोटी रुखी तो ना खाओ. आया जब काला नाग, बोली धन्य मेरा भाग, प्रभु आए हो सांप के लिबास में. कोण, मीराबाई, नाही का. असंच एकदा काय झालं महाराज, नामदेवराय यात्रेला निघाले होते बरं का. आता नामदेवराय संत यात्रेला निघतात म्हणजे काय, पिक्चरचे गाणे म्हणत निघतील का आपल्यासारखी, किंवा काहीतरी दुसरं गुणगुणत निघतील का, ते काय करत निघतील महाराज, भगवंताचं भजन करतच निघतील ना. मग नामदेवराय काय केले, एकदा वाटेला निघाले, पंढरपूरच्या यात्रेला जात असतील किंवा इतर कुठे जात असतील, परंतु निघाले आणि जाता जाता परमेश्वराचं भजन करू लागले. आता ते परमेश्वराचे भजन करू लागले हे सांगण्यापेक्षा आपणच परमेश्वराचं भजन करायचं का नामदेवरायांसोबत. आता डोळे झाका बरं सर्वांनी, नामदेवराय वाटेने चालतात आणि असं मनामध्ये हे करा की आपण नामदेवरायांच्या मागे मागे चालतोय आणि नामदेवरायासोबत आपण पण भजन करतोय. सर्वांनी मागे भजन करा, सर्वजण डोळे झाका, याचं खूप पुण्य भेटत असतं महाराज. कली कर ही एक पुनीत प्रतापा, मानस पुण्य होई नाही पापा. सर्वांनी भजन करा, मागे म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला,
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला जोरात म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला इकडे तिकडे विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला सर्वत्र तूच विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला एवढ्यात काय झालं महाराज माहितीये का, नामदेवरायांना कळलंच नाही, कधी दाट जंगल लागलं चलत चलत वाटेमध्ये, आणि एवढ्यात काय झालं, भयंकर आवाज आला महाराज, अक्राळ विक्राळ असा आवाज आला, आणि तेवढ्यात नामदेवरायांच्या समोर एक भूत प्रगट झालं, आणि ते भूत एवढं अक्राळ विक्राळ होतं महाराज की जसं बघल त्याचा आकार वाढतच होता, असा 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 वाढत होता आकार. आणि नामदेवरायांनी काय भजन सोडलं नाही बरं का, उलट नामदेवराय त्या भूताची प्रशंसा करू लागले भजनामध्ये. भले पधारो लंबकनाथ, लंबे लंबे पाव और योजन भर के हात, भले पधारो लंबकनाथ. त्याच्यामध्ये सुद्धा नामदेवरायांनी काय केलं, देवच बघितला बरं का महाराज. आणि आता नामदेवरायांची भक्ती पाहून ते भूत गायब झाला, आणि त्या ठिकाणी कोण आले, पांडुरंग परमात्मा प्रगट झाले महाराज. पंढरीनाथ भगवान की जय. बघा महाराज, अशी आपली दृष्टी असली पाहिजे बरं का महाराज. आता ते भूत खरंच होते का, पांडुरंग परमात्मा त्यांची परीक्षा पाहत होते, हे आपल्याला पाहायचं नाही. परंतु कुठलीही गोष्ट असेल ना महाराज, जसं आधी आपण सांगितलं, अरे बाप रे भूत आला, आता माझं काही खरं नाही, असं जर नामदेवरायांनी केलं असतं, काय झालं असतं नामदेवरायांचं. नाही नाही, नामदेवरायांनी काय केलं, भगवंताचं भजन नाही पाहिलं, सोडलं नाही, आणि त्या समोरच्यामध्ये सुद्धा काय केलं, भगवत दृष्टीच ठेवली नाही का, त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत पाहिलं. हाय सर्वाघटी रामध्ये हा देही एक. आपण काय करतो, जसं सीझनल अशी आपली भक्ती असते. हां, सप्ताह सुरू झालं की आपण एवढ्या जोरात भक्ती करतो की आता वाटतं हा वैकुंठालाच जाणार आहे. एकदा सप्ताह संपला, झाली चार्जिंग उतरली, नाही का. असं नाही, भगवंताचं भजन कसं करावं गेल्या अभंगात पाहिलं होतं, नित्य सत्यमित हरिपाठ जसे, नाही का. हां, नित्य सत्यमित, नित्य करावं, आणि कसं करावं, खरं भजन करावं बरं का. करावे ते हित सत्य करा, नाही तर करूच नका. कसं करा, सत्य करा. गीता भागवत, हां, अखंड चिंतन विठोबाचे करायचं तर कसं करा, खरंच करा, आणि अखंड चिंतन करा विठोबाचं, नाही का महाराज. असं आपलं भजन असलं पाहिजे. आणि अशा प्रकारे सर्वाघटी राम देहादेही एक, असं जर आपलं चिंतन असलं ना महाराज, की काय होतं आपल्या जीवनामध्ये. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, ज्याप्रमाणे सूर्य उगवला, उगवायची गरज नाही, नुसतं सूर्य उगवायचा म्हटला, नुसती आकाशात लाली आली, पिवळसर आकाश झालं सूर्य उगवण्याच्या आधीच, की रात्रीचा अंधार काय होतो, नष्ट होऊन जातो. हजारो सूर्याची किरण सूर्याच्या आधी पृथ्वीवर येऊन धडकतात आणि अंधाराला दूर करतात. त्याचप्रमाणे आपण जर अशी दृष्टी ठेवली महाराज, तर सहस्र सूर्याच्या किरणाने ज्या प्रकारे अंधकार दूर होतो, त्या प्रकारे ज्ञानाच्या प्रकाशाने, भक्तीच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील सर्व अंधकार, अज्ञानरूपी अंधकार. अज्ञान काय आहे महाराज, भेदबुद्धी हेच अज्ञान आहे महाराज. अज्ञान दुसरं तिसरं काही नाही. आपण भेद बघतो ना, भेद करतो ना, हाच खरा अज्ञान आहे. हा अज्ञानाचा अंधकार काय होतो महाराज, दूर होतो. कशामुळे, भक्तीमुळे आणि सर्वाघटी राम पाहिल्यामुळे. तिसरा असा भेद आहे महाराज, ज्याला म्हणतात की जीव आणि जडाचा भेद. आपले अजून 15 मिनिटं राहिलेत बरं का. जीव आणि जडाचा भेद. आता कसं आहे महाराज, जीव म्हणजे आपण बरं का, आणि जड म्हणजे हा नरदेह जड आहे. सर्वप्रथम हे पाहिलं पाहिजे की आपण कोण आहोत. जसं म्हटलं ना, मी कोण आहे, आपण शरीर आहोत का, नाही. आपण कोण आहोत, आत्मा आहोत. शरीर कसं आहे, जड आहे बरं का. आणि ही भ्रांती कशामुळे चढती, जीव आणि जडाच्या भेदाची भ्रांती महाराज, की भोग्य आणि भोक्तृत्व यामुळे भ्रांती चढते. आपण काय मानतो की हे जे जड आहे, समजा ही बॉटल आहे, थोडक्यात आता ही बॉटल पाण्याचीच आहे बरं का,
ही बॉटल आहे, आता मी काय समजतो, समजा ही बॉटल माझी कशी आहे, भोग्य आहे आणि मी त्याचा भोगता आहे असं समजल्यामुळे दुःख होतं. ही बॉटल समजा अशी पडली किंवा दुसऱ्या कोणानं उचलून नेली, अरे माझी बॉटल नेली, झालं का नाही दुःख? याला म्हणतात भोग्य आणि भोक्तृत्वाचं भ्रांती. नाही महाराज, एक आहे उपभोग एक गोष्ट असते आणि उपयोग एक गोष्ट असते महाराज. संसारातील वस्तूंचा, जड वस्तूंचा उपयोग करावा का उपभोग करावा? उपयोग करावा. म्हणजे अन्न खावं, अन्नाचा उपयोग करावा, उपभोग नाही. उपयोग कशासाठी करावा? जीवन जगण्यासाठी, स्वस्थ राहण्यासाठी अन्न जेवढं लागतं तेवढं खावं किंवा जे चांगलं असतं ते खावं. परंतु जर आपण त्याच्यामध्ये सुखबुद्धी शोधायला गेलो महाराज, त्याच्यामध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न केला की आता हे चविष्ट खातो, मग ते चविष्ट खातो, मग अशामध्ये काय होतं महाराज की आपली जी पचनशक्ती असते ती कमजोर होती. मनुष्य काय होतो, आजारी पडतो, त्याला वेगवेगळे आजार होतात आणि मग तो भजन करू शकत नाही. आजारी माणूस भजन करू शकत नसतो बरं महाराज, याच्यामध्ये ताकद आहे ना. आणि व्रत उपवास करताना सुद्धा या गोष्टीचं लक्ष घेतलं पाहिजे महाराज, माहिती का? आपलं भजन सुटलं नाही पाहिजे. समर्थ रामदास स्वामी एका ठिकाणी असं म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग काय करावं, मग परमार्थ करावा. प्रपंच नेटका करावा म्हणजे कसा करावा महाराज? आपला प्रपंच आपल्या परमार्थाच्या आड आला ना पाहिजे, असा प्रपंच करावा. भक्ती सुद्धा अशीच असली पाहिजे महाराज की खरी भक्ती सुटली नाही पाहिजे. व्रत उपवासाच्या नादामध्ये किंवा नवसाच्या नादामध्ये, एखाद्या अवघड व्रताच्या नादामध्ये आपली खरी भक्ती जी आहे ना महाराज ती सुटली नाही पाहिजे. याला म्हणतात भोग्य आणि भोक्तृत्व. म्हणजे उपभोग नाही घ्यायचा, मला हे पाहिजे मला हे पाहिजे नाही. जेवढं शरीराला, जेवढं आपल्या भजनाला उपयुक्त आहे तेवढा जड वस्तूंचा काय करावा, उपयोग करावा. आणि याच्यामध्ये पहा की एकतर शरीराला आपण सत्य मानून, शरीराला मी मानून दुःख आणि शरीराला संबंधित ज्या बाकीच्या वस्तू, मी जसं या बॉटलचं उदाहरण दिलं, शरीराला संबंधित वस्तू आहे ना, तर त्याला आपलं मानून काय करतो आपण, दुःख म्हणजे सुख त्याच्यामध्ये पाहतो, परंतु सुख काही मिळत नाही. मग आपल्याला काय मिळतं, दुःख मिळतं. जसं एक खूप छान वचन आहे, चुन चुन कंकर महल बनाया, बंदा कहे घर मेरा, ना घर तेरा ना घर मेरा, ये तो चिड़ियों का रैन बसेरा. आपल्याला महाराज हे तर कळच असेल तुम्हाला, त्यामुळे भगवंताकडे प्रार्थना करावी की दाता कब तारोगे हो दाता मेरे, दाता कब तारोगे. आणि तरण म्हणजे काय असतं, ही संसारातली सुखबुद्धी, जड वस्तूंबद्दलची सुखबुद्धी आपली ज्यावेळेस नष्ट होते ना महाराज, आपण तरलो म्हणून समजावं. मुक्ती मोक्ष हे मेल्यानंतरच्या गोष्टी नाहीत बरं का महाराज. फक्त जो जिवंतपणे विकारांपासून मुक्त नाही झाला तो मेल्यावर काही मुक्त होऊ शकत नाही बरं का. म्हणून जिवंतपणी तरण आहे, जिवंतपणी मुक्त आहे. म्हणून आपण प्रश्न विचारला पाहिजे, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम ज्याचा तोची जाणे, नाही का? आपण विचारला पाहिजे प्रश्न, हा देह म्हणजे कोणाचं घर आहे, आपलं आहे का नाही? पंचतत्वाचं देह बनलेला आहे. मन आपल्याला आपलं वाटतं महाराज, मन आपलं असतं का? नाही. मन सुद्धा त्रिगुणात्मक प्रकृतीचं बनलेलं आहे. मनामध्ये ज्या वेळेस जशी जो गुण, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, जो गुण, ज्या गुणाची काय म्हणतात त्याला, जो गुण प्रबळ असेल त्या त्या वेळेला मन तशी इच्छा करत असतं बरं का महाराज. म्हणून मन सुद्धा हे आपलं नाही किंवा मन सुद्धा आपण नाही. मग बुद्धी आपण आहोत का किंवा बुद्धी आपली आहे का? तर नाही, बुद्धी सुद्धा आपली नाही किंवा बुद्धी सुद्धा आपण नाही महाराज. कारण अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, तुकोबा राय म्हणतात. म्हणजे बुद्धी कशी होती महाराज, क्षणोक्षणी वेगवेगळी विचार करते, क्षणोक्षणी वेगवेगळा निर्णय घेते. जसं आपण लहानपणी ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात, तर लहान मुलांना खेळणी चांगली वाटतात, वह्या, छोटेसे पेन्सिल, पेन छान वाटते शाळेत जायला लागल्यानंतर. कॉलेजमध्ये गेल्यानंतर थोड्याशा वेगळ्या आवडीनिवडी असतात किंवा कॉलेज सुटल्यानंतर नोकरी करताना काही वेगळ्या आवडीनिवडी असतात. आपल्या म्हातारी झाल्यावर काहीतरी वेगळ्या आवडीनिवडी असतात. बुद्धी पण काय असते, बदलत असते. म्हणून जडाचा हा स्वभाव असतो की बदलण्यासारखं, परंतु जो निरंतर आहे, जो अबदल आहे तो परमात्मा आणि आपला आत्मा. म्हणजे आपण जे लहानपणी आपण होतो, म्हातारपणी तेच आपण आहोत. आपण नाही बदललो. बदललं काय? शरीर बदललं, मन बदललं, बुद्धी बदलली. म्हणून जे अबदल आहे तो हा परमात्मा, म्हणजे तो हा जीव आत्मा आहे.
आणि ज्या बदलणाऱ्या गोष्टी आहेत ते जड आहेत, असा हा भेद आहे. आणि ह्या भेदाची अशी आपली निवृत्ती होऊ शकते महाराज. दुःख लेऊनी सुखाची अंगी सळीत जगाते, ज्ञानोबा राय म्हणतात. म्हणजे संसारातलं दुःख काय करतं, सुखाचा अंगारका घेऊन आपल्याला दिसतं की याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये सुख आहे, परंतु सुखाच्या त्या नादी लागले काय होतं, तो अंगारका फाटला जातो आणि मध्ये काय दिसतं, दुःख दिसतं आपल्याला. म्हणून हा तिसरा भेद झाला. चौथा भेद असा आहे की जड आणि ईश्वराचा भेद. आता हे सर्व जे जगत आहे महाराज, हा जड जगत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर समजा आपलं तोंड आहे, ज्याच्यानं मुख आहे, आपण बोलतो, कान आहे ज्याने आपण ऐकतो, हे जे 5 विकार आहे किंवा 5 हे जे इंद्रिय आहेत त्याचे जे विकार आहेत महाराज, 5 इंद्रियांचे 5 विषय हे कोणाच्या सत्तेने प्राप्त होतात? डोळ्यांना बघण्याची शक्ती कोण देतं? भगवंत देतो. भगवंताच्या सत्तेने डोळे पाहतात. जर त्या चैतन्याने आपला जीव निघून गेल्यानंतर डोळ्यांनी बघता येतं का? नाही. म्हणजे जड ज्याच्या शक्तीने चालतात, जडाला ज्याची शक्ती प्राप्त आहे, त्यामुळे त्यांना महत्त्व प्राप्त होतं, असा ईश्वर आहे, असा परमात्मा आहे. असा विचार करून आपण जड आणि ईश्वराचा भेद नाहीसा करू शकतो. 5वा आणि शेवटचा भेद आहे जड आणि जडाचा भेद. आता पहा की यामध्ये रज्जू आणि सर्प असा जो दृष्टांत आहे. काय झालं माहिती आहे का? पाटील होते एका गावचे, भरपूर नौकर होते त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या सेवेमध्ये. तर काय झालं की ते पाटील शेतावरून आले आणि बैल बांधले आणि जी रस्सी होती म्हणजे जे दोरखंड होता ते त्यांच्याकडून येता येता वाटेत पडला. बरं का, येता येता वाटेमध्ये पडला आणि त्यांचा एक नौकर गेला रात्री अपरात्री. बरं का, त्याला काय वाटलं, असा पडलेला होता तो दोरखंड, बरं का, असा नागासारखा, सापासारखा. त्याला काय वाटलं, अरे बाप रे, केवढं मोठं जनावर आहे. पळत कुठे गेला? सावकाराकडे गेला. दुसरा आला तर त्याला वाटलं की हे जमिनीमध्ये भेद पडली काय की, जमिनीमध्ये भेद पडली आहे काय की, तो पळत गेला सावकाराकडे, त्या पाटलाकडे गेला आणि त्या दोघांनी आपापलं काय जे काही होतं ते सांगितलं. एकाला वाटलं सर्प आहे, एकाला वाटलं जमिनीत भेद आहे. सावकार बॅटरी घेऊन आले, बॅटरी दाबली. अरे मूर्खांना, हा दोरखंड पडलेला आहे, नाही का? असं जो प्रत्येकाला आपापल्या दृष्टीने वेगवेगळे जड दिसतात. दोरखंड एकच आहे, एकाला साप दिसला, एकाला जमिनीत पडलेली भेग दिसली आणि एकाला काय दिसला, तो दोरखंड दिसला. हे संत आपल्याला बॅटरी दाखवत असतात. संसार असा आहे, जड असा आहे आणि चैतन्य असं आहे, आणि पहा आणि खरं काय ते ओळखा. हे संत असतात महाराज. आणि त्याच्यामुळे आपण ह्या जडाला किती पद महत्त्व दिलं पाहिजे. हनुमंतरायांचा दृष्टांत सर्वांना कथा आपल्याला माहित आहे की रामाचा राज्याभिषेक झाला आणि हनुमंतरायांना श्रीरामांनी एक मोत्याची माळा काय केली, भेट म्हणून दिली. आणि हनुमंतराय काय करू लागले, ते एक एक मोती दातानं तोडून असे खाली असे बघू लागले, फेकून देऊ लागले, फेकून देऊ लागले. आणि तेवढ्यात एका जणाने विचारलं की हनुमंतराय, एवढा मौल्यवान असा कंठा आहे, एवढा मौल्यवान असा मोत्याचा हार आहे आणि तुम्ही त्याला तोडून फेकून देतायत आणि त्यात बघतायत तरी काय? हनुमंतरायाने सांगितलं की मी बघतो याच्यामध्ये राम आहे का, प्रत्येक मोत्यामध्ये बघतोय राम आहे का. हनुमानजींनी सांगितलं ज्या मोत्यामध्ये राम नाही ते मोती सुद्धा मला कसे दगडासारखे आहेत, म्हणून मी फेकून दिले. म्हणून आपण महाराज आपली अशी दृष्टी असली पाहिजे की जी जड प्रकृती किंवा जे इंद्रियजन्य सुख, इंद्रियजन्य ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे जर आपली भक्ती कमी होत असेल, त्याच्यामुळे मध्ये जर आपल्याला भगवंत सार दिसत नसेल, तर आपण त्या जड गोष्टींना सुद्धा काय केलं ना पाहिजे, महत्त्व दिलं ना पाहिजे. किंवा सर्व जडांना सारखं जड आहेत, आपलं काही कामाचं नाही असं म्हणून त्याला काय त्याचा सर्वतोपरी त्याग केला पाहिजे. असा हा जड आणि जडाचा भेद आपला काय होईल, दूर होईल. आणि असे जे सर्व भेद ज्याचे दूर होतात ना महाराज, ज्ञानोबा शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की हरिपाठ ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा आणि मागिलिया जन्मा मुक्त झाला. ज्याच्या चित्तामध्ये नेहमी हरिपाठ आहे. आता हरिपाठ या शब्दाचा एक अर्थ म्हणून पाहिलं की सारासार विचार हरिपाठ. हरिपाठ या शब्दाचा दुसरा असा एक अर्थ आहे हरी आणि पाठ म्हणजे अभ्यास. बरं का, कुठलीही गोष्टी जर दृढ करायची असेल तर अभ्यास करावा लागतो, नाही का? तर दृढ
असा अभ्यास, पाठ म्हणजे काय अभ्यास, आणि हरी म्हणजे हरणे बरं का, हरून जाणे त्याला म्हटलं हरिपाठ. म्हणजे हरून जाण्याचा अभ्यास करणे म्हणजे हरिपाठ करणे, किंवा शून्य होण्याचा अभ्यास करणे म्हणजे हरिपाठ होणे. खऱ्या भक्ताची काय लक्षण आहेत माहिती का महाराज? मला असं वाटतं मला सहज सुचलं म्हणून बोलतो. मन की ज्योती, तन की माला और बुद्धि का समर्पण, यही खरे सच्चे भक्त का लक्षण होता है. मनाची ज्योत म्हणजे मनाची ज्योत परमात्म्यासाठी सदैव पेटती पाहिजे बरं का. तन की माला भगवंताच्या सेवेसाठी, परमात्म्याच्या सेवेसाठी, आणि सर्वांमध्ये परमात्मा पाहून समाजाच्या सेवेसाठी, संतांच्या सेवेसाठी आपल्या शरीराची माळा झाली पाहिजे. माळा जशी नेहमी फिरत असते ना, तसं आपलं शरीर काय झालं पाहिजे, सेवेमध्ये लागलं पाहिजे. आणि बुद्धी का समर्पण, खूपदा आधी बोलून गेलोय की ज्ञानोपारायण पुढे, तुकोबारायांच्या एका अभंगापुढे, ज्ञानोबारायांच्या अभंगापुढे, ज्ञानोबारायांच्या ओवीपुढे, किंवा संतांच्या कुठल्याही म्हणण्यापुढे, सद्गुरूंच्या शब्दापुढे आपण आपली बुद्धी लावली नाही पाहिजे. बुद्धीचं समर्पण पाहिजे त्या ठिकाणी. ज्ञानोबारायांनी सांगितलं ना, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, बस सर्व मग दूरच. ज्ञानोबा म्हटले आणि विषय संपला, तिथं आपली बुद्धीच लावायची गरज नाही. आणि अशी बुद्धी शून्य करणं, अशी बुद्धी हरवून जाणं, असा ज्याचा अभ्यास आहे त्याला हरिपाठ म्हणावं महाराज. आणि असा हरिपाठ ज्याचा असतो महाराज, मागील या जन्मी मुक्त झालो. ज्ञानोबा म्हणतात असा हरिपाठ करून मी काय झालो, मागच्या सर्व जन्माचे जे कर्म आहेत, जे संचित आहे, काय झालं ते शून्य झालं या ठिकाणी, आणि मी काय झालो, मुक्त झालो. कोणाच्या कृपेने झालो? ज्ञानदेव म्हणे तरलो आत्ता उधरलो गुरु कृपे. निवृत्तीनाथांच्या गुरूंच्या कृपेने काय झालो, मी तरलो म्हणले ज्ञानोबाराय. आणि असा हा ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला 15वा अभंग, त्याचं थोडक्यात आपण चिंतन केलेलं आहे. आणि प्रत्येक अभंगाच्या शेवटी आपण जसं म्हणतो तसं सर्वांनी म्हणा बरं मोठ्याने, हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तर अशा रीतीने आजची झालेली सेवा सद्गुरुरायांच्या चरणी अर्पण करतो. श्रीमद भागवत कथेच्या ग्रंथाच्या चरणी, श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा श्रोते जनांच्या चरणी अर्पण करतो. जर काही चांगलं वाटलं असेल यामधलं, तर माझ्या गुरूंचा ज्ञानप्रसाद आहे, सद्गुरूंचा ज्ञानप्रसाद आहे, म्हणून त्याला ग्रहण करा. आणि जर काही चुकीचं वाटलं असेल, जर काही चुकीचं बोलून गेलो असेल, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, नाही का, एवढे कृपादान तुमचे मज, किंवा बोलिले कुरे वेडे वाकडे उत्तर, जर काही चुकीचं बोलून गेलो असेल महाराज, तर तुमचाच बाळ आहे, तुमचाच लहान मुलगा आहे, म्हणून त्याला पदरात घ्या माझ्या चुकांना. आणि एवढं बोलून आपण सेवा इथे विराम देऊ. सेवेला सर्वांनी पसायदान म्हणा. आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मरती वाढो. भूता परस्परे जडो, जीवांचे तुलिरांचे चिर जाओ. विश्व सर्व समुदय पावो, तो देवांचे वर्ष समंडळी. ईश्वरी निष्ठांची मांडी आई, मंडळी भेटतो त्या भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. देवतेचे चंद्रमे जयालंछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वही सदा सज्जन सोहिरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी.
हो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजिये विशेष लोकीये द्रष्टा दृष्टी विजय होवा येजे एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होई ज्ञान पसाहो येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला बोला पुंडलिक वरदन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरुदेव भगवान की जय बोलो रे भाई सब संतन की जय सत्य सनातन महात्म्य धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय।